स्टँडर्ड 8 चं 5th लेसन आहे इनसाइड द ॲटम आणि त्याच्यातलं नील कोड्स मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲटम मध्ये जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याच्याबद्दल एक खूप छान डिस्कवरी केली होती, ती इथे दिलेली आहे. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये इलेक्ट्रॉन्स वेगवेगळ्या शेल्स मध्ये कसे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत ते त्यांनी सांगितलं आणि हा एक महत्त्वाचा पार्ट आहे तो तुला सांगतो. ॲटमचा न्यूक्लियस आहे. समजा हा न्यूक्लियस हा इथे असतो, त्याच्यानंतर पहिली एक ऑर्बिट असते, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. ही एक ऑर्बिट, ही दुसरी ऑर्बिट आणि तिसरी ऑर्बिट असते आणि याच्यामध्ये ते इलेक्ट्रॉन असे फिरत असतात. नील कोड्सनी या इलेक्ट्रॉनचं वर्णन केलं आहे जे की या ऑर्बिट मध्ये फिरत असतात. ऑर्बिटला त्यांनी शेल सुद्धा म्हटलेलं आहे. शेल का बरं म्हटलेलं आहे ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. शेल हे 3 डायमेन्शनल असते. समजा ऑर्बिट म्हटलं तर आपल्याला फक्त 2 डायमेन्शनल असं चित्र दिसते किंवा असं सपाट चित्र, पण ॲटम हा काही सपाट नसतो. तर तो असा शेल फॉर्म मध्ये असतो. जसं की आता मी दाखवतो आहे, ह्या 2 शेल्स करून दाखवतो आहे की समजा हा न्यूक्लियस असेल तर ही ऑर्बिट अशी राहू शकते आणि हा जो तिसरी ऑर्बिट आहे ती अशी पण राहू शकते. म्हणजे हे इलेक्ट्रॉन असे पण फिरू शकतात आणि हे इलेक्ट्रॉन असे पण फिरू शकतात. म्हणून याला शेल म्हटलं जाते. ऑर्बिट म्हणण्यापेक्षा शेल हा शब्द जास्त उपयुक्त आहे. सो लेट अस सी हाऊ द ॲटम and its electronic configuration is there in an atom. Now there are 3 shells in this atom. The first shell is called as K orbit or K shell. So we will place this K here because this is K shell. The next shell is L shell. See, this is L shell. Then the third shell is M shell, and there is another shell, 4th shell, N shell. But I have not prepared that thing. So there are 3 shells. पहिली जी कक्षा आहे त्याला K shell म्हणतात, दुसऱ्या कक्षेला L shell म्हणतात आणि तिसऱ्या कक्षेला M म्हणतात. आणखी एक चौथी पण शेल आपण बनवू शकतो आणि तिला N शेल म्हणतो. आता याच्यातलं कॉन्फिगरेशन त्यांनी कसं डिस्क्राइब केलं आहे आपण ते बघणार आहोत. हा जो ॲटम आहे हे ॲटमचं न्यूक्लियस आणि त्याच्या भोवताल ह्या ऑर्बिट्स किंवा शेल आपण इथे म्हणून राहिलेलो आहे, ज्याच्या भोवताल इलेक्ट्रॉन्स फिरत असतात आणि त्याची वेगवेगळी संख्या असते. तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे की कोणत्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात हे कसं ओळखायचं. तर त्याच्यासाठी त्यांनी एक आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे 2n². तर हा फॉर्म्युला यूज कसा करायचा ते आपण बघून घेऊ. तर समजा पहिलं जे शेल आहे, पहिल्या शेलला आपण काय नाव दिलं होतं? K शेल दिलं होतं. तर या K शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. दूसरी जी शेल आहे ती L शेल आहे. The second orbit is L orbit and there are 8 electrons in the second orbit. In the first shell there are 2 electrons and the second shell contains 8 electrons. Maximum 8 electrons. There can be minimum 1 electron. कमीत कमी 1 इलेक्ट्रॉन असतो किंवा जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन राहू शकतात दुसऱ्या ऑर्बिट मध्ये, ज्याला आपण L शेल म्हणतो. आणि तिसरं ऑर्बिटचं नाव आहे M शेल मध्ये 18 इलेक्ट्रॉन राहू शकतात मॅक्झिमम. कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये राहू शकतात. आपण 18 इलेक्ट्रॉन इथे ठेवू.
हा झाला एक अशा प्रकारे इथे जी शेवटची जी ऑर्बिट आहे तिथे 18 इलेक्ट्रॉन्स राहतात. पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या शेल मध्ये 18 इलेक्ट्रॉन आणि चौथ्या शेल मध्ये 32 electrons. So in the first shell there are 2 electrons, in the second shell there are 8 electrons, in the third M shell contains 18 electrons and the fourth shell, that is N, contains 32 electrons. Okay. The shell wise distribution of electron in an atom of an element is called electronic configuration. This is electronic configuration. त्या ॲटम मध्ये कोणत्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन राहतात त्यालाच आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतो. आता ते सूत्रानुसार आपण बघू. इथे आपण एक टेबल केलेला आहे. या टेबलवरून आपण कोणत्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन राहतील हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. हियर वी हॅव ड्रॉन अ टेबल. फ्रॉम दिस टेबल वी कॅन कॅल्क्युलेट हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देयर इन ईच शेल. In the first column there are symbols like K, L, M, N, and these are the orbits. Then in the second column N is for the number of orbit. The orbit चा क्रमांक सांगण्याकरिता हा कॉलम आहे. K साठी 1, K for K it is 1, L it is 2, M for M it is 3, and for N it is 4. And see the formula here 2n square. With the help of this formula we can calculate. तर या फॉर्म्युलाच्या मदतीने आपण इलेक्ट्रॉन त्या शेल मध्ये किती राहतील ते कॅल्क्युलेट करू. ठीक आहे. आता समजून चला की K ह्या शेल मध्ये इथे N किती लिहायला लागेल. For K shell, the value of N is 1. Now see the formula 2n square. Now 2 into the value of N is 1, so 1 square. Then the result will be 2 into 1 is equal to 2. तर इथे बघा फॉर्म्युला आहे 2n square. 2 गुणिला 1 चा वर्ग, n साठी 1 चा वर्ग, तर या दोघांचा गुणाकार 2 येणार. बरोबर. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे K शेल मध्ये 2 होऊन जातील. आता सांग नाउ अंजली टेल मी व्हाट विल बी द व्हॅल्यू ऑफ n इन शेल L. राइट डाउन. Now the formula is 2n square. So 2 into what you will write here? 2 square. That means 2 square 2 4 into 4 is equal to 8. Yes. 2 square 4 and 4 into 2 is equal to 8. So the number of electron is 8. Now, Sonu, tell me what is the value of shell M? 3. Right here. इथे n ची value 3 आहे. So the formula is 2n square. So what will you write here? See, 3 square is 9. 9 into 2 is equal to 18. That means there are 18 electrons in the third orbit. तर हा फॉर्म्युला आहे 2n square. इथे तिसरा ऑर्बिट असल्यामुळे इथे 3 चा वर्ग लिहावा लागेल
3चा वर्ग होतो 9, 9 गुणिले 2 बरोबर 18. तर एकूण 18 इलेक्ट्रॉन इथे असणार आहे. Now see how many, what will you write here in for the n shell? For right. So the formula is 2 is equal to d into n square. How will you write? Yes, 2 n square, 2 into 4 square. What is the square of 4? 16 is the square of 4. 16 into 2 is equal to 30. Now see, in the k orbit there are 2 electrons. In the L orbit there are 8 electrons. In the M orbit there are 18, and in the N there are 32. These are maximum number of electrons present in those shells. But according to the situation there can be minimum 1 electron. एका L शेल मध्ये एक पण इलेक्ट्रॉन राहू शकतो, कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 8. M शेल मध्ये कमीत कमी 1, जास्तीत जास्त 18 असे इलेक्ट्रॉन राहू शकतात. कमीत कमी आणि जास्तीत जास्त म्हणजे हे जे 2, 8, 18 आणि 32 सांगितले आहे, 2, 8, 18 and 32, these are the maximum number. Minimum 1 electron can be present there. Now let us see how they are present in the orbits of an atom. Tell me, what is the atomic number of hydrogen? Hydrogen चा atomic number काय आहे? अणुभार काय आहे? 1. So there is 1 electron in the K shell. There is 1 electron in the shell. So put that electron. No, the first electron, we have to fill that electron in the first shell. पहिली जी ऑर्बिट आहे ती सुरुवातीला भरल्या जाते, त्याच्यानंतरच दुसरी ऑर्बिट आणि नंतरच तिसरी ऑर्बिट. तर तू पहिले हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन कुठे ठेवशील? के शेल मध्ये. तर पहिला इलेक्ट्रॉन कुठे ठेवशील? योग्य ठिकाणी ठेव. तर आता लिथियमचा अणुभार काय आहे? लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? Lithium 3. So fill that electrons there. Very good. Now what is the atomic number of carbon? 6. Now take this 6 electron and put. पहिले आतमधली ऑर्बिट म्हणजे के शेल पूर्ण करायची, नंतर एल शेल पूर्ण करायची. व्हेरी गुड. नाउ व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ ऑक्सिजन? अंजली 8. नाउ टेक दिस 8 इलेक्ट्रॉन अँड फिल दॅट ऑर्बिट. एखाद्या एलिमेंटचा जितका ॲटॉमिक नंबर असतो तितकेच त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. So these are the 8 electrons. So in this way we can put that. Now tell me what is the atomic number of sodium? 11. Now take 11. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11, म्हणजे सोडियममध्ये 11 इलेक्ट्रॉन्स फ्री आहेत. So the 11th electron is in the M shell. तर 11वा जो इलेक्ट्रॉन आहे तो M शेल मध्ये आला, कारण ह्या पहिले K शेल भरली आपण, त्याच्यानंतर L शेल भरली आणि त्याच्यानंतरही एक इलेक्ट्रॉन राहिला म्हणून आपण तो M शेल मध्ये. अशा प्रकारे पहिले आतमधल्या इलेक्ट्रॉन भरतात, पहिले आतमधल्या शेल्स भरतात आणि नंतर बाहेरच्या शेल्स भरल्या जातात. तर हे आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन.